यानंतर बातमी नागपूरमधल्या पोलीस व्यवस्थेचे धिंदवडे काढणारे। नागपूरमधल्या डबा ट्रेडिंग प्रकरणातील आरोपी बिनधास्तपणे गोळीबार करतानाचा व्हिडिओ आता सगळीकडे व्हायरल झालाय। विशेष म्हणजे हा व्हिडिओ गोळीबार करणाऱ्यांनी शूट केलाय। दृश्यांमध्ये दिसणारे हे तरुण डबा ट्रेडिंग प्रकरणातले आरोपी असून रवी अग्रवाल आणि गोपी मालू अशी दोघांची नाव आहेत। घराच्या गॅलरीतून हे तरुण समोरच्या दिशेने गोळीबार करताना दिसतात। त्यामुळे नागपुरात आरोपींना पोलिसांचं भय राहिले की नाही हा प्रश्न पडलाय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सरिता कौशिक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सरिता, हे दोन जण कोण आहेत समोर आलेला आहे, काय कारवाई होते यांच्यावर? यातील एक जो आहे तो प्रमुख आरोपी ह्यातला आहे तो म्हणजे रवी अग्रवाल आणि दुसरा आहे गोपी मालू। अत्यंत धक्कादायक असे हे दोन व्हिडिओज आहेत आणि अगदी एका रेसिडेन्शियल एरियामध्ये पॉश पेंट हाऊस मधून हे बाल्कनीमध्ये उभं राहून अशा प्रकारचा गोळीबार करतात। आपण बघतो आहोत ते दृश्य पाहिल्यावर कळतं की हा गोळीबार करताना त्यांचं लक्ष सुद्धा नाही आहे की ती गोळी कुठे जाते, कोणाला लागते, त्याच्यामुळे काय धोका निर्माण होऊ शकतो। फक्त आपला एखाद्या हिरो सारखा डायलॉग मारणे याकडे त्यांचं लक्ष आहे। महत्वाचं म्हणजे हा जो व्हिडिओ आहे हा एबीपी माझाच्या हाती लागला, हा पोलिसांच्या हाती लागलेला नाही। आणि एबीपी माझानं जेव्हा हा व्हिडिओ दाखवला त्यावेळपासून अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचे, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे हा व्हिडिओ आम्हाला द्या, आम्ही याचा तपास करू म्हणून एबीपी माझाकडेच ह्या व्हिडिओसाठी मागणी सुद्धा आली। महत्वाचं म्हणजे आता हा तपास करताना पोलिसांना पहिले हे पाहावं लागेल की अशा प्रकारचा हा गोळीबार करणे हाच खरं तर कायद्यामध्ये गुन्हा आहे। त्यामुळे त्यांच्याकडे लायसन्स असो अथवा नसो तरीही अशा पद्धतीनं बंदूक वापरणं हे कायद्यामध्ये अलाउड नसताना त्यांच्यावर त्याबद्दलचे गुन्हे दाखल करावेच लागतील। त्याबरोबर हाही तपास करावा लागेल की या दोघांच्या हातात जे रिव्हॉल्वर आहे त्याचं खरंच यांच्याकडे लायसन्स आहे का, त्यानंतर त्याच्याशी संबंधित वाले गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात। मात्र हा सगळं आपण एकीकडे ठेवलं तर दुसरीकडे हा सुद्धा भाग आहे की याचं डब्बा ट्रेडिंगच्या केसवर सुद्धा परिणाम होऊ शकतो। कारण सध्या ही दोघी जे आहेत ज्यांचे व्हिडिओ आहे ते अंतरिम बेलवर बाहेर आहेत। जर का अशा प्रकारचं कारवाया हे करत असतील तर हा व्हिडिओ दाखवून कोर्टातून त्यांची अंतरिम बेल सुद्धा कॅन्सल होऊ शकते। मात्र आता एवढ्या उशिरानं पोलिसांकडे हा व्हिडिओ सुद्धा नव्हता, त्यामुळे खरंच पोलीस आता हे पाऊल कधी उचलतील हे बघावं लागेल। विलास, नक्कीच, आणि यावर आपली नजर असणार आहे। पोलिसांना या संदर्भात जाब विचारला जाईल हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे।